मुलुंड येथे पुन्हा आता महाविकास आघाडीकडून आता आंदोलन करण्यात येत आहे। पाहिलं तर आपण सध्या मुलुंड या ठिकाणी आहोत आणि मुलुंडच्या याच प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलनच्या ठिकाणी जलतरण असेल या क्रीडा संकुलन असेल या संदर्भात जो भ्रष्टाचार झालेला त्या संदर्भातलं हे महाविकास आघाडीचं हे आंदोलन आहे। या ठिकाणी आता महानगरपालिकेला जाग येण्यासाठी आता या ठिकाणी सर्वच ज्येष्ठ नागरिक असेल महिला असेल महाविकास आघाडीकडून या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात। पाहायला गेलं तर या ठिकाणी आता काँग्रेस असेल शरदचंद्र पवार पार्टीचे राष्ट्रवादी पक्ष असेल त्याचसोबत ठाकरे गट असेल तसेच विविध पक्ष देखील यामध्ये सामील झालेले आहेत। या ठिकाणी ज्यांचा आंदोलनाचा जो आहे तो नारा या ठिकाणी देण्यात आलेला आपण राकेश शेट्टी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा याचं उत्तर दिलं गेलं नाही, नक्की काय भ्रष्टाचार झालेला आहे या प्रकरणातली माहिती काय पुढे आली? प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलमध्ये जे जलतरंग आहे हे गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे। त्याच्या पूर्वी कोविडमध्ये बंद ठेवलेला होता। फक्त 4 महिन्यासाठी हे चालू करून आता 18 कोटीचा भ्रष्टाचार याच्यामध्ये चालू आहे। हे बघा, भारतीय जनता पार्टी हे जे तुम्ही वास्तू बघत आहे हे स्वर्गीय RR सिंग साहेबांनी उभा केलेला आहे। त्याच्या शेअराचे वाटा आहे उभा करण्यात आणि आता मेंटेनन्सचं काम पण हे निर्लज्ज सरकार करत नाही आहे। आता तुम्ही बघा, याच्या 1-2 वर्षापूर्वी पण टेंडर निघाले होते, तेव्हा 7 करोडचा टेंडर होता, वाढवून त्यांनी आता 18 करोड केला आहे। तो म्हणून माझा तो हे आरोप आहे की जे कॉन्ट्रॅक्टरदार आहे या हे प्रशासनचे लोक आहे याच्यामध्ये कमिशनखोरी करत आहे, हे बाहेर आलेलं पाहिजे। मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना एक सांगायचं आहे की याच्यावर तुम्ही अँटी करप्शन ब्युरोचे जांच लावून जो कोणी अधिकारी याच्या पाठीशी आहे। आता मी त्याच्या प्रशासनच्या लोकांची वार्ता केली, त्यांनी सांगितलं 2 वर्ष लागणार आहे आता कंप्लीट करायला। हे काय मेंटेनन्सचं काम आहे, छोटं काम आहे। संपूर्ण तुमचे जे स्विमिंग पूल आहे रेडी आहे, फक्त तुम्हाला डेकोरेशनचा चिप चेंज असं करायचं काम आणि याच्यासाठी 18 करोड लागत नाही। याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे जे पैसे आहे गोरगरिबाचे आहे, आमचे टॅक्सचे पैसे आहे आणि आम्हाला असं मागणी आहे की गेल्या 6 महिन्यात तुम्ही हे काम सुरू करा। हे बघा, इथे प्रभू हे फॅमिली आहे स्टेट लेवलचे, याचे जे रुद्र प्रभू म्हणून आहे स्टेट लेवलचे खिलाडी आहे। आता तो जातो का ठाण्यामध्ये राहायच्यामध्ये इथे आलेले पालक इथे बसलेले, तुम्ही विचारा त्यांना। नक्कीच या ठिकाणी जे स्टेट लेवलला जे खेळाडू आहेत ते या स्विमिंग पूलमधून आता त्यावरून पुढे जातात, त्यांच्या देखील काय मागणी ते विचारूया। नक्कीच याचा फटका किती मोठा प्रमाणात या विद्यार्थ्यांना असेल या मुलांना बसत आहे, खेळासाठी कसा फटका बसला आहे मोठ्या प्रमाणात? आम्हाला रोज ना इथून ठाण्याला जायला होतं आहे, रोज ठाण्याला जायला म्हणजे आम्हाला डिफिकल्ट होतं आहे इथून जायला आणि आम्ही मुलुंडचे तर असं आम्ही म्हणून नाही, इतर मुलं पण आहेत इकडे, त्यांना पण रोज 1.5 वर्षासाठी थांबलेलो की हे चालू होईल म्हणून। आणि मग नंतर मला वाटतं माझ्या वाईफने ऑलमोस्ट 9 मीटिंग्सच्या आसपास इकडचे हे केलेले अटेंड केली होती, बट काही इकडनं काही होत नव्हतं। मग आम्ही किती मुलं असते साधारणतः सकाळ दुपार संध्याकाळ या सेशनमध्ये यायला? ऑलमोस्ट अपर प्रो कॅटेगरीमध्ये तर मला वाटतं 10च्या वर मुलं जे शिफ्ट झाले इकडनं। मग काहींनी तर स्विमिंगच सोडून दिलं कारण इकडनं काही होत नव्हतं म्हणून। काही फादर ॲग्नेल म्हणून न्यू बॉम्बे तिकडे शिफ्ट झाले, काही ठाण्या क्लबला शिफ्ट झाले। मेडलिस्ट पण असेल? सगळे मेडलिस्ट आहेत, ऑल मेडलिस्ट। नक्कीच या ठिकाणी अजून काय महिला आहेत, त्याचा फटका काय बसला आहे? करायचं काय कुणाच्या बापाचं काय नाही, कुणाच्या बापाचं। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहे, काका काय सांगाल, जी समस्या आहे का वाटतं येणाऱ्या काळात ही समस्या लवकरच सोडून जाईल का? हिंदी में ये समस्या छूटेगी क्या समस्या? हम लोग इसके लिए खूब लड़ेंगे, आगे प्रयास करेंगे और सरकार को मजबूर करेंगे कि जनता की समस्या को सल्टाना पड़ेगा, नक्की करना पड़ेगा, नहीं तो हमारा आंदोलन लगातार चलते रहेगा क्योंकि ये बच्चों का भविष्य है। स्विमिंग आज बहुत अनिवार्य क्रीड़ा है जिसमें लोगों का भविष्य है और आसपास में और मुलुंड में इतनी बड़ी सुविधा होने के बाद में अगर इस तरीके से सरकार जो मौजूदा सरकार है वो अगर इस तरीके से करेगी तो जनता का और बच्चों का भविष्य का क्या होगा?
किती मोठं नुकसान झालेलं आहे याच्यामुळे भविष्यात अशा विद्यार्थ्यांना या मुलांना लांब जावं लागते मुलुंड सोडून. मी एकच सांगू इच्छितो, हा जे संकुल आम्ही बांधला होता हे स्वर्गीय RR सिंग साहेबांनी बांधला होता आणि हा विजन ठेवून बांधला होता की येणारे जे भविष्य आपल्या जेवढे मुलं मुली आहेत ते स्विमिंग करणार आणि जे वेगवेगळे खेळ आहेत ते शिकणार. पण गेल्या 3 वर्षापासून इलेक्शन होत नाही, त्यामुळे नगरसेवक नाही आपल्याकडे. नगरसेवक हा स्विमिंग पूल आणि जे आतमध्ये जे फॅसिलिटीज आहेत त्याच्यावर सरकारचं ध्यान बिलकुल पण नाही. आणि मुलुंडमध्ये 6चे 6 नगरसेवक हे भाजपाचे आहेत, आमदार भाजपाचे आहे, खासदार पण आता 1 वर्षापूर्वी भाजपाचाच होता. ह्यांना कोविडच्या नंतर पूर्ण स्विमिंग पूलला दुर्लक्ष केलेलं आहे. की त्यांचं म्हणणं आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती अनेक कामं करत आहोत. विकास हे स्विमिंग पूल बांधणं हे विकासाचं काम नाही का? मुलुंडची जी आबादी आहे 3 लाखच्या वरती आहेत. हा 3 लाख पैकी केवढे खेळाडी आपल्याकडे आहेत, स्टेट लेवलचे खेळाडी आहेत, त्यांच्यासाठी हे सोय आपण करून देणार हे सरकारची जबाबदारी नाही का? हे नगरसेवक आणि सत्ताधारी जे पक्ष आहे BJP त्यांची जबाबदारी नाही का? योग्य निर्णय आणि योग्य वेळेस चालू केल्यानंतर पुढचं पाऊल का? नाही, निर्णय घ्यायला मी तुम्हाला एकच सांगतो, भाजपाचे जे मोठे मोठे कार्यालय बांधतायत ते त्यांच्या एका वर्षात मोठे मोठे 7 सितारा ऑफिस ते बनवून मोकळे होतात. एवढा एक छोटासा आपल्याला स्विमिंग पूल बांधायचा आहे, त्याच्यासाठी किती वर्ष लागणार आहे? नाही, आम्ही आंदोलन घेणार आहे. आज आम्ही महापालिकामध्ये आम्ही नोटीस दिलेलं आहे. जेव्हा हा 6 महिन्याचा, जसं आमचे नेते राकेश शेट्टी साहेबांनी सांगितलं आहे, 6 महिन्यात हा नाही झाला आम्ही मोठं आंदोलन काढणार आहे, महाविकास आघाडीचे सर्व लोक. धन्यवाद. आंदोलन छेडलं झाल्याचा इशारा या ठिकाणी आता आंदोलकांनी दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुलुंडमधील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलन हे जे आहे ते जलतरण कधी लवकरात लवकर सुरू होणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा नागनाथसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुलुंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.